ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। उत्तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी दहीहंडी म्हणून ज्या दहीहंडीचा उल्लेख होतो अशी धुळे शहरातली श्रीकृष्ण सांस्कृतिक क्रीडा मंडळाची दहीहंडी उत्सवाची आता ही परंपरा यावर्षी कायम आहे। त्यानिमित्ताने आता गरुड मैदानामध्ये या ठिकाणी तयारी केली जात आहे। आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठमोठे बॅनर या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि अत्यंत या जोशामध्ये या मोठ्या मैदानाच्या मध्ये ही दहीहंडी उत्सव केली जात असते। गेल्या 35 वर्षापासून या दहीहंडी उत्सवाचा आनंद धुळेकर लुटत असतात आणि अत्यंत बाहेरून पुणे मुंबई असेल नाशिक असेल या ठिकाणचे मंडळ या ठिकाणी येत असतात आणि त्यासाठी आपण जर बघितलं तर मोठा शामियाना मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। मोठे डीजे या ठिकाणी लावण्यात येणार आहे आणि पारंपरिक वाद्यासह या ठिकाणी ही दहीहंडी साजरी केली जाणार आहे। सायंकाळी ही दहीहंडी फुटणार आहे। विशेष म्हणजे पालकमंत्री असतील, गिरीश महाजन असतील यांच्या उपस्थितीत ही दहीहंडी उत्सव होणार आहे। आपल्यासोबत या मंडळाचे अध्यक्ष भिकन वराडे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल आपण, नेमकी दहीहंडी उत्सवाची परंपरा काय आहे? गेल्या 35 वर्षापासून आम्ही आमच्या जय श्रीकृष्ण सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून ही भारतीय संस्कृतीची वैभवशाली परंपरा हिला जोपासण्याचं व जपण्याचं काम आम्ही करत आहोत। आणि या कार्यक्रमाला या स्पर्धेला या दहीहंडीच्या आम्ही ठाणे, मुंबई, नाशिक, मालेगाव, चाळीसगाव असे इथून पथक बोलवतो आणि त्यांची स्पर्धा असते। त्याच्यात आम्ही एक आकर्षक असं बक्षीस देतो त्यांना, तर ते जेणेकरून त्यांचाही उत्साह वाढला पाहिजे। आणि या कार्यक्रमाला आपल्या पंचक्रोशीतले सगळे खेडेपाड्यापासून तर सर्व महाराष्ट्रातनं मित्रपरिवारसुद्धा येतो आणि एक आकर्षण असतं धुळे शहराला या दहीहंडीचं आणि ते जोपासण्याचं काम एक भव्यदिव्य पद्धतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि या कार्यक्रमाला सगळ्या धुळे शहर जनतेने यावं, बघावं हा कार्यक्रम, एवढीच अपेक्षा करतो। आणि जय श्रीकृष्ण। नक्कीच या ठिकाणची भारतीय परंपरा संस्कृती टिकावी यासाठी या दहीहंडीचं हे काय उत्सव आहे, हा उत्सव टिकवण्याचं काम श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या वतीने नेहमीच करण्यात येत असतं। मनीष माचोळे, TV9 मराठी, धुळे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।